Hello everyone, welcome to our Access Academy online platform, a way of entering and reaching a destination. आजचा सेशन मी इयत्ता 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी बुद्धिमत्ता विषय त्यातील आकलन या घटकावर असणार आहे. याच्या पाठीमागे आपण युनिट्सची माहिती घेतली होती आणि आत्तापासून आपण काय करणार आहोत तर त्या घटकातील उपघटक जे आहेत त्याची सविस्तर माहिती आता इथून पुढे आपण पाहणार आहोत. तर बघा, आकलन म्हणजे काय, तर समजा तुम्ही एखादं गोष्टीचं पुस्तक वाचलं असेल किंवा एखादी गोष्ट तुम्ही वाचली असेल तर ती गोष्ट व्यवस्थित वाचणे आणि ती गोष्ट समजावून घेणे आणि ती गोष्ट आपल्याला इतरांना सांगता येणे म्हणजे काय, तर त्या गोष्टीचा अर्थ काय आहे, त्या गोष्टीचं हेडिंग काय आहे, त्या गोष्टीचा बोध काय आहे, त्या गोष्टीतून आपण काय बोध घेतला पाहिजे किंवा त्या गोष्टीचा अर्थ काय आहे याचं संपूर्ण आकलन आपल्याला झालं की त्या गोष्टीबद्दल असलेले सगळे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह होतात. त्यालाच आकलन असे म्हणतात. आता आकलनामध्ये पहिला पॉइंट आहे आपला सूचना पालन. आता सूचना पालन म्हणजे काय, तर अगदी इन शॉर्ट म्हणजे दिलेल्या सूचनेचं पालन करून प्रश्नांची उत्तरं सोडवणे. म्हणजे अगदी सोपं टायटल दिले तुम्हाला, सूचना पालन. प्रश्न दिलेला आहे, प्रश्नामध्ये जी सूचना आहे त्याला फॉलो करायचं आहे आणि त्यावरून आपल्याला आन्सर काढायचं आहे. आता हा झाला आपला पहिला घटक, सूचना पालन. आता याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत, ते इयत्ता 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना त्या गोष्टी आल्याच पाहिजेत. म्हणजे बेसिक इयत्ता 1ली ते 4थी मध्ये जे तुम्ही शिकला आहात बेसिक, त्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्याच पाहिजेत. म्हणजे ह्या बेसिक क्षमतेवरच तुमचं स्कॉलरशिप आधारित असतं. म्हणजे आपला आकलनातला पहिला जो पॉइंट आहे सूचना पालन, तो बेसिक क्रियेवरच आधारित आहे. मग आता बेसिक क्रिया कोणत्या, तर बघा, तुम्हाला इयत्ता 1ली ते 4थी मध्ये तुम्हाला स्वर आणि व्यंजन शिकवलं असेल. बघा, सर्व विद्यार्थ्यांना स्वर माहित पाहिजेत. स्वर म्हणजे काय, तर अ पासून अहा पर्यंत याला काय म्हणतो आपण, स्वर म्हणतो. आणि व्यंजन कोणती आहेत आपली, तर व्यंजन आहेत क ते ज्ञ पर्यंतची सर्व व्यंजन आहेत. हे आपल्याला माहित पाहिजे, स्वर आणि व्यंजन. इथपर्यंत जर बेसिक क्लिअर नसेल तर त्याचा आपण आधी अभ्यास केला पाहिजे. स्वर आणि व्यंजन याच्यामधला फरक काय आहे तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. आणि स्वर आणि व्यंजनवर आपल्याला सूचना पालन या घटकामध्ये 100% प्रश्न विचारला जातो. त्यामुळे जर काही विद्यार्थ्यांचं स्वर व्यंजन जर क्लिअर नसेल तर ते आधी तो पार्ट आपण क्लिअर करून घेतला पाहिजे. पुढे जाऊया. बघा, हा झाला आपला पहिला पॉइंट. आता दुसरा पॉइंट काय बघा आपला, तर आपल्याला जोडाक्षर माहित पाहिजेत. आपण अगदी लहान वर्गापासून जोड शब्द किंवा जोडाक्षर हे आपल्या ओळखीचे असतात. पण कोणती ओळखीचे असतात, तर समजा धड्यामध्ये असेल त्याच्या, माझ्या अशा प्रकारची किंवा आमच्या, म्हणजे दोन शब्द जोडली जातात त्याला आपण जोडाक्षरे म्हणतो. इथपर्यंतची डेफिनेशन आपल्याला क्लिअर झालेली असते. परंतु जोडाक्षर याची डेफिनेशन काय आहे, तर दोन अर्थपूर्ण शब्द जेव्हा एकत्र येतात त्याला सुद्धा जोड शब्द असे आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, दोन अर्थपूर्ण शब्द म्हणजे समजा आपण एखादा शब्द घेऊया तर चहा पाणी. बघा, आता ह्या चहा या शब्दामध्ये कुठला जोड शब्द आहे का, तर नाही. दुसरा शब्द आपण घेऊया पाणी. आता पाणी पण काय आहे, कोणताही जोड शब्द नाही. परंतु आपली जोडाक्षराची डेफिनेशन काय आहे, तर दोन अर्थपूर्ण शब्द जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस त्याला आपण जोड शब्द म्हणतो. बघा, फॉर एक्झाम्पल चहा पाणी, हा काय झाला आपला जोड शब्द झाला. हा आपला जोड शब्द झाला. त्यानंतर बघा अजून एक घेऊया. बघा उदाहरण, तर नवरात्र की ज्याला आपण काय म्हणतो, नवरात्र. बघा, हा काय झाला, दोन वेगवेगळे शब्द जेव्हा एकत्र येतात, दोन वेगवेगळे अर्थपूर्ण शब्द जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस आपण त्याला जोडाक्षर असं म्हणतो.
हा झाला दुसरा पॉइंट. आता बघा काही शब्द असतात, कृपा असेल, त्यानंतर वृत्ती असेल, हे जे शब्द आहेत म्हणजे कृ असेल, वृ असेल, मृ असेल, तर हे बाळांनो जोड शब्दामध्ये येत नाहीत. लक्षात ठेवायचं सर्वांनी की हे जे कृपा असेल, वृत्ती असेल, हे जे आहे कृ आहे, वृ आहे, मृ आहे, श्रू आहे, पृ आहे, तर हे शब्द जोडाक्षरामध्ये येत नाहीत. आता बघा पुढचं क्रम. क्रम. आता इथं काय बघा, क्रचा पाय मोडलेला आहे, तिथं कशाचा उच्चार आहे तर र चा सायलेंट उच्चार होतोय. त्यानंतर आहे बघा प्रजा. इथं पण काय आहे, प्र चा पाय मोडलेला आहे आणि र चा उच्चार आहे. हे जे शब्द आहेत ते काय आहेत, जोडाक्षरे आहेत. म्हणजे बघा आपण पहिल्यांदा हे आपलं बेसिक जोडाक्षर आपल्याला माहित असतात, हे आहेतच जोडाक्षरे. प्लस आपण काय बघितलं, जी साधे साधे शब्द आहेत की काय आहेत, दोन अर्थपूर्ण शब्द जेव्हा एकत्र येतात, फॉर एक्झाम्पल चहा पाणी आणि नवरात्र, असे अनेक एक्झाम्पल आहेत. म्हणजे हे दोन अर्थपूर्ण शब्द जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस जो नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्याला सुद्धा आपण जोडाक्षरामध्ये काउंट करायचा आहे. तिसरं जोडाक्षर कुठलं आहे तर जिथं पाय मोडलेले आहेत, मग क्रम असेल, प्रजा असेल, ही जोडाक्षरे आहेत. आता जोडाक्षरे कोणती नाहीत तर कृपा असेल, वृत्ती असेल, त्यानंतर कृ, पृ, मृ, हे जे आहेत ती जोडाक्षर नाहीत. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जोडाक्षरे कोणती नाहीत ती, आणि हे फक्त तुमच्यासाठी नवीन आहे. आता हे झालं तुमचं बेसिक. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला बेसिक आलं पाहिजे, जोड शब्द तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. त्यानंतर जे नवीन आपण जोड शब्द बघितलं ते तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. स्वर आणि व्यंजन याच्यातला फरक तुम्हाला समजता आला पाहिजे. त्यानंतर स्वर कोणते आहेत, व्यंजन कोणती आहेत, ते तुमची तोंडपाठ असली पाहिजेत. आणि याच्यावरती काय आहे तर आपल्याला ह्या सूचना पालन याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. आता बघा इथपर्यंतचं बेसिक तुमचं कव्हर झालंच असेल, आणि जर कुणाचं कव्हर झालं नसेल तर त्याच्या मागे तुम्ही आताच लागलं पाहिजे की हे बेसिक आपलं कव्हर करणे गरजेचं आहे. आता बघा ह्या सूचना पालनवर आपल्याला प्रश्न कशाच्या आधारे विचारतात, म्हणजे प्रश्नांचं काय म्हणू शकतो आपण त्याला की प्रश्नांचं स्वरूप कसं आहे. तर बघा अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. म्हणजे असं सुद्धा काय असं तुम्हाला प्रश्न विचारला जातो की अक्षरांचा एक मोठा समूह दिला जाईल, मग त्याच्यामध्ये काय असतात फक्त अक्षर असतात, त्यांची अदलाबदली केलेली असतात. एक सलग तुम्हाला अक्षर देतात का, क, ख, ग, घ, ग, ग, म, अशी कुठलीही अक्षर तुम्हाला काय केलं जातं, एक त्यांचा समूह दिलेला असतो आणि त्या समूहातून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. आणि तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात आणि त्या 4 पर्यायापैकी एक पर्यायाला आपल्याला काय करायचं असतं तर उत्तर काढायचं असतं. त्यानंतर बघा दुसरं आहे वाक्यात विशिष्ट अक्षर किती वेळा येते ते मोजणे. आता इथं पण काय दिलं जाईल, एक मोठं वाक्य तुम्हाला दिलं जाईल आणि त्याच्यामध्ये र किती वेळा आलेला आहे, प किती वेळा आलेला आहे, त किती वेळा आलेला आहे, दोन अक्षर किती वेळा समान आलेले आहेत, म्हणजे प आणि त किती वेळा आलेला आहे, समजा ग आणि म असेल तर ते किती वेळा आलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला अक्षर काउंट करायचे आहेत आणि त्याचं उत्तर काढायचं आहे. पुन्हा बघा तिसरं काय आहे तर स्थान ठरवणे. याच्यामध्ये पण काय केलं जाईल, तुम्हाला अक्षर दिलं जातील किंवा एखादं विशिष्ट वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्यातलं एखादं विशिष्ट अक्षराचं स्थान कोणतं आहे किंवा उजवीकडून त्या अक्षराचं स्थान कितवं आहे, डावीकडून त्या अक्षराचं स्थान कितवं आहे, अशा पद्धतीने तुम्हाला स्थान ठरवणे याच्यावरती पण प्रश्न विचारले जातील. बघा आता आपण 3 बघितलं सूचना पालनमध्ये की कशाच्या आधारे प्रश्न विचारले जातात. आता याच्यावरती आपण काही एक्झाम्पल्स सोडवूया. तर पहिलं उदाहरण बघूया आपण. काही उदाहरणं मी बोर्डवर मांडलेली आहेत, त्यातलं पहिलं उदाहरण बघूया आपण. बघा काही अक्षर मांडलेली आहेत, त्याच्यामध्ये बघा ख आहे, प, ग, ग, प, ख, ग, घ, ट, प, ड, ख, ग, प,
अक्षरमालेतील कोणती अक्षरे समान वेळा आलेली आहेत, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. बघा आता एवढं मोठं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय होतं तर हे वाचण्यामध्ये आणि या संपूर्ण जे अक्षर आहेत ते काउंट करण्यामध्ये आपला वेळ निघून जातो आणि आपला बुद्धिमत्तेचा पेपर हा आपल्याला लवकरात लवकर सॉल्व्ह करायचा आहे आणि त्यातली जी मिनिटं आहेत त्या मिनिटाच्या आत आपल्याला संपूर्ण पेपर सोडवायचा असतो. त्यामुळं अशा मोठ्या प्रश्नांना वेळ न वाया घालवता किंवा ही अक्षर सारखी सारखी काउंट करत न बसण्यापेक्षा यातला सोपा सरळ मार्ग काय आहे तर पर्यायामधून उत्तर काढायचं आपण. आता हे सगळ्यांना काउंट करत बसायचं आहे का तर नाही. काय करायचं बघा, पर्याय दिलेले आहेत आपल्याला आणि पर्यायातून काय करायचं ह्या प्रश्नाचं आपण उत्तर काढायचं आहे. बघा पहिला पर्याय आहे प आणि ग. आपल्याला प्रश्न काय सांगितलेला आहे तर अशी दोन समान अक्षर आहेत की ते समान वेळा आलेले आहेत. म्हणजे प ग 2 वेळा आला असेल, प पण 2 वेळा, ग पण 2 वेळा किंवा 4 वेळा प 4 वेळा ग, अशी आपल्याला दोन अक्षरं समान वेळा आलेली शोधायची आहेत. म्हणून आता आपण काय करणार आहोत तर डायरेक्ट पर्यायावरून आपण उत्तर काढणार आहोत. बघा प आहे. आता बघा प इथं 1 वेळा दिलाय, 2 3 4 5 वेळा प झालं. आता ग बघा 1 2 3 आणि 4 पुन्हा आहे का नाही. म्हणजे पहिला पर्याय आपला इथं नसणार आहे. दुसरा पर्याय बघा ख. बघा इथं 1 2 3 3 वेळा ख आहे. ट बघा 1 2 म्हणजे हा पण पर्याय आपला काय आहे इथं रॉंग आहे. तिसरा पर्याय बघूया. बघा ट. ट मगाशी आपण काउंट केलं 1 आणि 2 आणि ड. ड बघा कुठे ड इथं 1 आणि 2 इथं ड नाही आहे. म्हणजे बघा ट पण 2 वेळा आलेला आहे आणि ड पण 2 वेळा आलेला आहे. आता पुढचा पर्याय बघायची काही गरज आहे का आपल्याला तर नाही. आता पुढे आपण जाऊ शकत नाही कारण 4 पर्यायापैकी आपलं एक पर्यायच बरोबर असणार आहे. म्हणून बघा ट पण काय आलेला आहे 2 वेळा आलेला आहे आणि ड पण आपलं 2 वेळा आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचं उदाहरण येईल, मोठं उदाहरण येईल, त्यावेळेस आपण शॉर्टकट की वापरायची. म्हणजे कोणती तर पर्यायावरून आपल्याला उत्तर काढायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा आपला काय असणार आहे तर बरोबर असणार आहे. चला आता पुढचं बघूया. प्रश्न दुसरा बघा. क्रिया विशेषण दर्शक या शब्दातील मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते. आता या प्रश्नाची आपण फोड करायची. काय करायची सुरुवातीला तर पहिल्यांदा बघा उत्तर लिहिताना काय करायचं शब्द लिहून घ्या. क्रिया विशेषण दर्शक. बघा क्रिया विशेषण दर्शक या शब्दातील मध्यभागी. इथपर्यंत काय केले आपण प्रश्नाची फोड केली. मध्यभाग काढायचा आपल्याला सेंटर. बघा पहिल्यांदा मोजून घ्या अक्षर किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 अक्षर आहेत. म्हणजे मध्य सेंटर आपल्याला लगेच क्लिक होतो की ह्या बाजूला 4 अक्षर ह्या बाजूला 4 अक्षर आणि मधला आपला सेंटर येतो. तरी पण काही विद्यार्थ्यांना जर समजत नसेल तर डायरेक्ट आपण काय करायचे याला नंबर्स द्यायचे. बघा कसे नंबर द्यायचे. याला 1 दिला, याला 1 दिला, याला 2, याला 2, याला 3, याला 3, हा 4 नंबर आणि षटकोनश आपला सेंटर आलेला आहे. म्हणजे आपल्याला सेंटर मिळाला श. आता बघा पुढचा काय प्रश्न. मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर. डावीकडील ही आपली बाजू उजवी झाली आणि ही डावी. आता डावीकडील तिसरे अक्षर म्हणजे कुठले. हा हे श झाला इकडचा पहिला, दुसरा आणि हा झाला आपला या तिसरा. बघा उत्तरात या आहे पर्याय. पर्यायामध्ये या हे अक्षर आहे का बघा. पर्याय क्रमांक 1 म्हणजे काय आपला पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. जेव्हा तुम्हाला असा मोठा शब्द दिला जाईल आणि तुम्हाला काय करतील तर मध्य सेंटर काढून डाव्या बाजूचं स्थान किंवा उजव्या बाजूचं स्थान जेव्हा तुम्हाला विचारतील त्यावेळेस पहिल्यांदा काय करायची तर त्या शब्दाची फोड करायची आणि सरळ त्याला काय करायचे नंबर द्यायची आणि जो सेंटर नंबर येईल त्याच्या काय करायचं डावीकडची किंवा उजवीकडची बाजू आपण काढायची. पुढे बघा तिसरा प्रश्न बघा. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला जोडाक्षरे किती आहेत हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. बघा पुढे प्रजाहित दक्ष, ज्ञानवर्धक, रक्षणकर्ता, वृक्ष आणि स्वतंत्र यामध्ये जोडाक्षरे किती आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे.
चला तर मग बघूया याच्यामध्ये जोडाक्षर किती आहेत. बघा, सुरुवातीला प्र, त्यानंतर क्ष, ज्ञ, ध, त्यानंतर पुन्हा क्ष, त्यानंतर ता. आता वृ आहे. इथं वृ येणार का, तर मी मगाशी सांगितलं होतं की वृ असेल, कृ असेल, मृ असेल, हा जोडाक्षर नाहीये. त्यानंतर बघा क्ष आहे आणि त्यानंतर स्व आणि त्र. या संपूर्ण याच्यामध्ये आपल्याला ही जोडाक्षरे मिळालेली आहेत. आता काउंट करूया. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा, पर्यायामध्ये 9 आहे का, 4 3 8 9 म्हणजे पर्याय क्रमांक 4, ऑप्शन नंबर 4 हा काय आपला उत्तर हे आपलं बरोबर आहे. बघा, म्हणूनच तुम्हाला मगाशी मी जोडाक्षरे, जोड शब्दे, कोणती जोडाक्षरे आहेत कोणती नाहीत याबद्दलचं संपूर्ण मी तुम्हाला मगाशी डिटेलमध्ये माहिती सांगितली होती. त्या माहितीच्याच आधारे आपल्याला हा प्रश्न सोडवता आलेला आहे. बघा, आता इथं वृ असल्यामुळे आपण हा जोडाक्षरामध्ये हा आपण याला काउंट करता येत नाही. पुढे बघा, आता चौथा प्रश्न आपण बघूया. कर्ण कर्कश या शब्दात किती व्यंजने आहेत. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे स्वर आणि व्यंजन याच्यावर आधारित तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाणार आहे. कशामध्ये, सूचना पालन या घटकामध्ये स्वर आणि व्यंजनावर तुम्हाला प्रश्न हे 100% येतातच. बघा, कर्ण कर्कश या शब्दात किती व्यंजने आहेत आणि तिथं पुढे काय दिले तुम्हाला, त्याचं काउंटिंग दिले. आता बघा, तुम्ही म्हणणार हे सगळेच काय आहेत, तर व्यंजनच आहेत. याच्यामध्ये अ ते आहा याच्यामधला कुठला एखादा शब्द आलाय का, तर नाही. याच्यामध्ये क पासून ज्ञ पर्यंतचे सगळे काय झालेले आहेत, तर इथं अक्षर आलेली आहेत. म्हणून ही सगळी काय आहेत, तर व्यंजनं आहेत. आणि आता ही व्यंजनं आपल्याला काउंट करायची आहेत, किती आहेत ते. मग तुम्ही आता कसं काउंट करणार. बघा, क झाला 1, न 2, हा क 3 4 5 6. ऑप्शन मध्ये 6 आहे का, तर आहे. ऑप्शन मध्ये सुद्धा 6 दिलेला आहे. म्हणजे काय, तर अशा पद्धतीची गोंधळ घालणारे एक्झाम्पल्स तुम्हाला 100% विचारली जातात आणि त्याचे ऑप्शन्स तुम्हाला इथं दिलेले जातात उत्तरामध्ये. तर हे 6 जे उत्तर आहे ते इथं चूक आहे. जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीची व्यंजनं विचारली जातात, अशा पद्धतीचा शब्द दिला जातो आणि त्यातली व्यंजनं विचारली जातात, तेव्हा आपल्याला काय करायचं, पुन्हा या शब्दाची फोड करायची. सगळे शब्द वेगवेगळे करायचे. म्हणजे जे जोडून आलेले शब्द आहेत ते सगळे वेगवेगळे करायचे. बघा, शब्द काय आहे, तर कर्ण कर्कश असा शब्द दिलेला आहे. आता याचं काय करायचे, आपण फोड करायची. सगळे शब्द सुट्टे करायचे, वेगवेगळे करायचे. बघा, पहिल्यांदा काय घेतला आपण, क आहे असा घेतला, पुन्हा न घेतला, वर रफार आहे म्हणजे काय, तर इथं सायलेंट र आहे, कर्ण, म्हणून इथं काय घेतला, र घेतला. पुन्हा क आहे असा, पुन्हा हा क आहे असा घेतला, पुन्हा इथं क ला काय आहे, रफार आहे म्हणजे पुन्हा इथं र येणार आणि इथं श ला श जोडलेला आहे, ते पण वेगवेगळं करायचं. म्हणजे पूर्ण श हा आणि हा पण पूर्ण श. आता बघा, अक्षर किती झाली, 1 2 3 4 5 6 7 8. बघा, पर्याय 8 हा क्रमांक आहे का. बघा पहिलाच क्रमांक, पर्याय क्रमांक 1 मध्ये 8 हा पर्याय दिलेला आहे. म्हणजे तुमची ही अक्षरं किती झाली किंवा व्यंजने किती झाली तुमची, 8. आणि म्हणूनच पर्याय क्रमांक 8 हा तुमचा काय आहे, तर बरोबर आहे. म्हणजे अशी व्यंजन आणि स्वर याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातो आणि तो अशा पद्धतीत विचारला जातो. म्हणजे जोड शब्दामध्ये, जोडाक्षरामध्ये हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि तेव्हा ती अक्षर आपल्याला सुटसुटीत करून ती पुन्हा काउंट करून त्याचं उत्तर आपल्याला काढायचं असतं. बघा, आजच्या सेशनमध्ये आपण आकलन मधील सूचना पालन याच्यावरती आधारित काही सूचना होत्या, त्याचं मार्गदर्शन मी तुम्हाला केलेलं आहे. त्यानंतर त्याच्या आधारावर येणारे प्रश्न कशा पद्धतीचे असतात त्याची आपण माहिती घेतलेली आहे. हा जर सेशन तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.